नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून आपल्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे जे की कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नियमितपणे पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण की मित्रांनो, आपल्या राज्य सरकारने जून 2024 पूर्वी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हे आश्वासन दिलं असल्यामुळे आता जे आपले पीक कर्ज परतफेड करणारे शेतकरी असतील तर या शेतकऱ्यांसोबतच जे काय आता पीक कर्ज परतफेडीचं प्रमाण असेल तर या आश्वासनामुळे जे काय पीक कर्जाच्या परतफेडीवर जे आहे तर ते मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे. आणि याबाबतची जी आकडेवारी आहे ते अद्याप जी काही आकडेवारी आहे तर ती सहकार विभागाकडे आली नसली तरी सुद्धा जे काही आपल्या कर्जमाफी योजनेमध्ये कर्जमाफी झालेले शेतकरी असतील तर ते संपूर्ण थकबाकीदार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी झालेली आहेत आणि नियमित कर्ज शेतकऱ्यांच्या हातावर जे आहे तर ते काहीच आलेलं नाही. आणि त्यामुळे जे आहे तर ते आता जे शेतकरी आहेत ते थकबाकीदार शेतकरी जास्त झाले आहेत, जास्त शेतकरी जे आहेत तर ते थकबाकीत गेलेले आहेत आणि आधीचेच कर्ज न फेडल्याने आता रब्बी हंगामातील कर्ज वाटपावर त्याचा परिणाम झालेला आहे. आणि परिणामी या हंगामामध्ये केवळ 30% कर्ज वितरण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे की खास करून ज्या काही आपल्या जिल्हा सहकारी बँक आहेत तर या जिल्हा सहकारी बँकांनी केवळ 14% जे आहे तर ते कर्ज वाटप केलेलं आहे. तर राष्ट्रीयकृत बँकांनी नेहमीप्रमाणे आपला हात जो आहे तर तो आखडता घेतला आहे आणि त्यामुळे आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी मागील 2 वर्षापासून विविध शेतकरी संघटनांसह माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक आंदोलन केले होते. आणि त्यामुळे राज्य सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफी संदर्भात जी आहे तर ती उच्चस्तरीय समिती जी आहे तर ती नेमलेली आहे. आणि मित्रांनो, हे जे काही समिती आहे त्या समितीमुळे आणि या कर्जमाफीच्या आशेने आपल्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कर्ज जे आहे तर ती परतफेड केलेली नाही. आणि यंदाच्या खरीप हंगामामध्ये एकूण जे लक्षांक आहे तर जवळपास 38,322 कोटी रुपयांचं कर्ज वाटप झालेलं आहे. आणि हे जे काही कर्ज वाटप आहे तर ते जास्तीत जास्त जिल्हा बँकांनी जे आहे तर ते 100% कर्ज वाटप केलं होतं. तर खाजगी लघु वित्त बँकांनी केवळ 45% आणि सार्वजनिक व ग्रामीण बँकांनी 61% कर्ज वाटप जे आहे तर ते केलं होतं. आणि रब्बी हंगामात मात्र या सर्व बँकांनी हात जो आहे तो आखडता घेतला असून कर्जाची परतफेड न झाल्याचा परिणाम असल्याचं सहकार विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आणि राज्यस्तरीय बँकर्स समितीमार्फत 2025 साठी संकलित करण्यात आलेल्या जिल्हानिहाय आराखड्यानुसार राज्याच्या पीक कर्ज वाटपाचा लक्ष्यांक 76,111 कोटी रुपयांचा होता. आणि त्यापैकी खरीप कर्ज वाटपासाठी 54,086 कोटी रुपयांचा आणि रब्बीसाठी 19,025 कोटी रुपयांचा लक्ष्यांक ठेवण्यात आला होता. आणि 66,40,000 शेतकऱ्यांचा हा कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन होते. आणि रब्बी हंगामामध्ये 19,06,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचं नियोजन जे आहे तर ते केलं होतं. त्यापैकी केवळ 3,30,000 शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आलं आहे. आणि विशेष म्हणजे की जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या कर्ज वाटपाचा लक्ष्यांक जो आहे तर तो 6,838 कोटी रुपयांचा होता. त्यापैकी 935 कोटी रुपयांचा म्हणजे केवळ फक्त 14% कर्ज वाटप जे आहे तर ते झालेलं आहे. परंतु एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की जे काही आपले प्रवीण परदेशी समिती जी स्थापन करण्यात आलेली आहे तर या समितीचा शेतकऱ्यांच्या कर्जाबरोबरच त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार आहे. आणि या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता असून त्यानंतर कर्जमाफीबाबत हालचाली सुरू होतील. आणि या जे काही कर्जमाफी होणार आहे त्यासोबतच कर्जमाफीसोबतच जे काही आपले कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी मागील सलग 5 वर्षामध्ये म्हणजे की सन 2020-21 त्यानंतर 21-22 आणि 22-23 व 24-25 या 5ही आर्थिक वर्षामध्ये सलगपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. कारण की आपल्या शेतकऱ्यांनी 2 विभागामध्ये एक म्हणजे थकबाकीदार आणि दुसरं म्हणजे नियमित कर्जदार शेतकरी यांची जी आहे तर ती माहिती मागवली आहे. आणि त्यानुसार आता कर्जमाफीचा लाभ या शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे. त्यामुळे आपण जरी कर्ज परतफेड करणारे शेतकरी असाल तर नक्कीच आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर करून आपण कर्जदार आहात, आपण नियमित कर्जदार आहात का थकबाकीदार शेतकरी आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत आप चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.